मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ठाकरे लवकरच मोर्चा काढणार. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या अल्टिमेटम नंतर मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती संदर्भात शिवसेना भवनात ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक. 15 मिनिटात महाराष्ट्राच्या पूरस्थितीची पाहणी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवायची गरज नाही. शेतकरी म्हणून जगलेलं आमचं सरकार आहे, त्यामुळे आम्हाला कुणाच्या सल्ल्याची गरज नाही. जयकुमार गोरे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. मीडिया ट्रायल वेळी बहीण धीर देत होती. धनंजय मुंडेंचं वक्तव्य. 2009 पासून दोघं भाऊ बहीण एकमेकांसाठी कटकारस्थान रचत होते. जी बहीण त्रास देत होती आता तिचा आधार वाटतोय. करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ओबीसींच्या प्रमुख नेत्यांची उद्या बैठक. जीआरमुळे ओबीसी समाजात संभ्रम असल्यामुळेच बैठक. छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके, बबनराव तायवाडे बैठकीत उपस्थित राहणार. भाजप नेते परिणय फुके यांची माहिती. नालायकांच्या हातात नवी मुंबई पालिका गेली तर या शहराचं वाटोळं होईल. 14 गावं आम्हाला नवी मुंबई मनपाच्या हद्दीत नको. कुणाच्या तरी लहणीपणाचा बोजा नवी मुंबईवर का? गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर नाव न घेता निशाणा. राज ठाकरेंच्या उपस्थितीत थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक. मुंबईतील शहर अध्यक्ष उपाध्यक्षांची शिवतीर्थवर बैठक. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. भारतातील लोकशाहीवर हल्ला होतोय. सरकारी संस्था कमकुवत करून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न. कोलंबियामधील विद्यापीठातील भाषणातून राहुल गांधींचा आरोप. राज्यात आजपासून इलेक्ट्रॉनिक बॉन्डची सुरुवात करणार. आयातदार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा. कस्टम अधिकाऱ्यांकडून तात्काळ पडताळणीमुळे फसवणुकीला आळा बसणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाचा निर्णय. सणासुदीच्या काळात केंद्राकडून महाराष्ट्राला 6,418 कोटींचा आगाऊ हप्ता. अजित पवारांकडून पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांचे आभार. या रकमेचा राज्याला निश्चित उपयोग होईल. अर्थमंत्री अजित पवारांकडून विश्वास व्यक्त.